सायकलवरून गेला तो आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे ना? माहित नाही सर. माहित नाही? व्हॉट नॉनसेन्स. पकडा त्याला नाहीतर दंड ठोकीने गेला. आजकाल असे देशपांडे पाहिजे. हो तुम्ही इथे बसलेला दिसला म्हणून येत होतो तर मागून एक हा सायकलवरून भरधाव आला आणि माझी ही काढून घेऊन गेला. माझी हॅट काढून घेऊन गेला. तरी मी हिचा हा असा नेहमी गळ्यात अडकून ठेवी नसतो. माझ्या हिचा हा हॅटचा पट्टा नेहमी गळ्यात अडकून ठेवी नसतो. म्हणून पट्टा तुटला होता तो शीच लूज होती डोक्यावर. त्याचा नेमका फायदा घेतला बदमाशानं. मला सांगतो फार उन्मत्त झाले ती चांडाळ. यू ऑल्सो टेक अ नोट. गळ्यात पट्टा अडकवल्याशिवाय बाहेर पडत नाही का कधी? मी हॅट घालत नाही बाळगते. येस ऑफकोर्स. नाही पण ऊन पावसाची कधी घातली तर ह्याच्यात ठेवा. काय लक्षात ठेवा. हो नाही हो अम्मा बसा ना. म्हणजे गंमतच आहे. अहो तुम्ही अशा इथे निवांत बसलेला दिसला म्हणून आलो. म्हटलं तुम्ही ह्याच्यात आहात तर तुमच्याशी थोडंसं मनमोकळेपणानं हे करावं, सुखदुःखाचं बोलावं. नाहीतर नेहमीची ही चालूच आहे. तुम्ही लेडीज हॉस्टेलच्या रेक्टर म्हणून लेडीजच्या ह्याच्यात राहता. मी जेंट्स हॉस्टेलच्या रेक्टर म्हणून जेंट्सच्या ह्याच्यात राहतो. जे काय आपण अगदी ह्याला हे लावून राहतो पण पाठीला पाठ लावून राहतो. पण तोंडाला तोंड लावून. माफ करा चुकून बोलून गेलो होतं. हा तर सांगायचा हा असा की दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी अशी आपली ही आहे. जेव्हा म्हटलं जाऊ दे लेट मी ब्रेक द हे ऐक काय हा तुम्ही काय म्हणालात? मी काय नाही म्हणाले. नाही मला वाटलं तुम्हीच काय म्हणालात. घ्या ना घ्या तुमच्यासाठी चांगला होता. नाही आता अर्धाच राहिलाय पण घ्या. की दुसरा आणू नको घ्या. थँक्यू. तुमच्या ह्याच्यात खुचून ठेवा. छान दिसेल. मी नेहमी पाहतो तुमच्या केसात फुल नसतं कधी. सिंपल आंबाडा. मला हे असं आवडतं. नाहीतर या कॉलेजच्या मुली डोक्याचा फार फॉरवर्ड करून टाकतात. तुम्हाला आवडलं नाही फुल? तुम्हीच खाल्लंय नाही ते चुकून खाल्लं. पण कच्च्या गुलाबाला तशी काही टेस्ट नाही. हा त्यापेक्षा त्याचा गुलकंद मला आवडतो. मग असं करा हे गुलाबाचं फुल तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. हे गुलकंद करायला सुरुवात करा. असं म्हणताय? बरं नाही हो थांबू ना. मला तुमच्याशी फार महत्वाच्या ह्याच्यावर ही करायची हो. पण काय होतं ना डोक्यात एकदम ब्लॅकआउट होऊन जातो. कशी ही करावी काही समजतच नाही. फ्यूजच जातो एकदम. नाही पण आता नाही जाऊ देणार. आता मी तुम्हाला सांगूनच टाकतो. देशपांडे बाई माझ्या आणि तुमच्या काही ह्या आहेत. हेच तर आठवत नाहीये ना. हा व्यथा. माझ्या काही व्यथा मी तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे या थोड्याशा खाजगी म्हणजे पर्सनली आहे. देशपांडे बाई माझ्या असं एकंदरीत ह्याच्यात आलंय लक्षात आलं की आय अगदी हे माझ्या ह्याच्यात एक प्रकारची ही निर्माण झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या ह्याच्यात एक प्रकारची ही निर्माण झाली म्हणजे पोकळी निर्माण झाली. आणि म्हणजे आधीपासून आहे पण हल्ली जरा जास्त हे व्हायला लागले. फार एकटं वाटायला लागलंय.
अर्थात मी काय म्हणतो त्याची तुम्हाला ही येईलच, कारण तुम्ही एकट्याच आहात. तोटाच माझा विषय चाललेला नाहीये बारटकले, तुम्ही तुमच्या वेगळं सांगताय. काय सांगतो तो मी? हा हा येस, फार लोनली वाटतं, मन नेहमी उदास असतं, विषण्ण. पण तसा एकंदरीत आयुष्याबद्दल मी हा नाही, हा असमाधानी नाही. सगळे ॲम्बिशन स्वतःच्या ह्याच्यावर पूर्ण केलेले आहेत. MA झालो फर्स्ट क्लासमध्ये, नोकरी मिळाली फर्स्ट क्लास कॉलेजमध्ये, पुढे लग्न झालं, बायकोही फर्स्ट क्लास मिळाली, लगेच फर्स्ट क्लास मुलगाही झाला. अगदी लग्न झाल्यानंतर 10 महिन्याच्या आत. म्हणजे सांगायचा हा असा की आपण आपल्या कर्तव्याने कुठे कमी पडलो नाही. पण पुढे नशिबाला दगा दिला आणि 6 महिन्याचा होऊन मुलगा वारला. नाही, पण मी डंगुगलो नाही. मी आमच्या हिला सांगितलं, एक हा झाला त्याआधी दुसरा हा होणारच. मी प्रयत्नवादी माणूस आहे, प्रयत्न केल्याने यशही मिळतात. 10 महिन्याच्या आत दुसरा हा होतो की नाही, पण अगदी ह्याच्यात सांगितलं. पण पुन्हा नशीब पालथं पडलं आणि 10 महिन्याच्या आत आमची हीच घटसर्पानं गेली. आता बोला, कितीही प्रयत्नवादी असला तरी असल्या ह्याच्या पुढे काय करणार माणूस? मन हे होऊन गेलं, एकदम विटून गेलं. 2-4 ह्या सांगून आल्या होत्या, त्यांना नाही म्हणून सांगितलं. ठरवलं आता ह्या असल्या ह्याच्यात काही पडायचं नाही. मांडलेला संसार मोडला आणि रेक्टरशिप पत्करून या कॉलेजच्या ह्याच्यात येऊन राहिलो, अगदी एखाद्या ह्याच्यासारखा, बैराग्यासारखा. हळूहळू तेही हे गेले आणि आता मात्र वाटायला लागलंय की असलं हे ह्याचं हे काही खरं नाही. आपलं हे आता वाढत चाललंय, वाढत्या ह्याला याचीही आवश्यकता असते. तुम्हाला नाही असं वाटत? माझ्या वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? नाही, म्हणजे मी काय म्हणतो ते पटतंय की नाही तुम्हाला? तुमचं तुम्हाला पटलेलं असलं म्हणजे नाही का? हो, तेही खरंच. हो नाही, हो थांबा ना. हो, महत्वाचं तर हे पुढेच आहे. हो सांगून टाका लवकर, उशीर होतोय मला. ऐसे देशपांडे बाई, यू आर व्हेरी कोल्ड. फार नावमेद करताय तुम्ही मला. हो तसं काही नाहीये, खरंच उशीर होतोय मला. ठीक आहे, मी आता तुम्हाला स्पष्टच सांगून टाकतो त्याचं काय. गुड इव्हनिंग मॅडम. तुमचीच वाट बघत होतो. असं म्हणजे मॅडम पण वाट पाहत होत्या? वा 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 वा. असं कोणी वाट पाहत असलं ना की येणाऱ्याला कसा मजा वाटतो नाही का? ऐसे ही है तुमची आहे. मला वाटलंच, तो रस्त्याच्या कडेला सापडली मला. बघताच क्षणी मी म्हटलं हीच ती प्राध्यापक बारटक्केंची जगप्रसिद्ध हॅट, जिची चर्चा कॉलेजच्या अड्ड्यावर चालू असते. जिला कोणी शिफ्टर म्हणतं, कोणी पोतेरा म्हणतं, कुणी घमेला म्हणतं, तर कुणी टोप म्हणतं. तुमचा घोडाही तुमच्या हॅट सारखा पॉप्युलर आहे सर. व्हॉट डू यू मीन बाय घोडा? हॉर्स. तुमची सायकल एक घंटी सोडून बाकी सगळ्या वय वाचतात ती. मुलं तिला बारटक्केंचा घोडा असं म्हणतात. आणि तुम्ही असे शिवाजी महाराजांसारखे डोक्यावर टोप घालून सायकलवरून खदडक करीत चालत ना, समस्त विद्यार्थी बंदुकीने चर्चा सुरू होते की ते पहा, ते चालले टोपाजी महाराज. टोपाजी महाराज? मला टोपाजी महाराज म्हणतात? कधी कधी पोटाजी महाराज पण म्हणतात. असे तुम्ही चेष्टा करताय माझी? चेष्टाच करायची असती तर ही असली हॅट तुम्हाला द्यायला बरं झालं असतो का मी? इकडे पण काय हो, या अर्थी ही हॅट तुम्ही मला परत दिली, त्या अर्थी ती कुणी नेली हे तुम्हाला माहित असेलच. नाही सर, हो मला ही रस्त्यात कडेला सापडली. सोबत तुमची सायकल होती सर. ही सायकल रस्त्याच्या कडेला? हो, हॅट बरोबर चालणार होतो, पण उचलून आणावी लागली असती म्हणून नाही. उचलून आणावी लागली असती? का? तिच्या दोन्ही चाकात वाराच नव्हता सर. वारा नव्हता? पुढच्या मागच्या दोन्ही ह्याच्यात? असा वारा असतो, त्याला काय धरून ठेवता येतं? कुठूनही येतो आणि कुठूनही जातो. समजलं. मी फार असंबद्ध बोलता.
बट आय नो ऑल युअर ट्रिक्स. देशपांडे बाई, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तेच खरं. या सगळ्या मावाल्यांना मेंटल ह्याच्यातच पाठवलं पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या ह्याच्यात हे येणार नाही. द रोग्स मस्ट बी सेंट टू द मेंटल हे. अरे माझा वारा घालवला, माझी सायकल नेली, माझी हॅट पळवली. आता एखाद्या दिवशी माझं हे काढून घेऊन जातील लोक. आजकाल काउंटरल. सर, येस छत्री. येस. सायकल आणि डोकं दोन्ही पंक्चर. मगाशी 12% मिळाले ना, ते अगदी खरंय. तुम्ही फार आगाऊ बोलता. आता यात आगाऊपणा काय मॅडम? आता तुम्हीच सांगा मला. या प्राध्यापक 12%सारखा विनोदी प्राध्यापक शोधून तरी सापडेल का कुठे? हे पहा, 12% माझे व्यवसाय बंधू आहेत. त्यांच्या पक्षात त्यांचा काम करत होईल असं काहीही लेखण्यात